राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत आणि आपण बघू शकतो की आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव या ठिकाणी खामगाव मतदारसंघातील जे विविध विकास कामं आहेत जवळपास 1600 कोटी रुपयांच्या वरती विकास कामांचे या ठिकाणी भूमिपूजन आणि लोकार्पण होते। सोबतच खामगाव विधानसभा मतदारसंघामध्ये असलेल्या जिल्हा व सत्र न्यायालयाची जी नवीन इमारत आहे त्या इमारतीचं सुद्धा या ठिकाणी भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वकील संघासोबत या ठिकाणी बैठक घेणार आहेत, त्यांना या ठिकाणी मार्गदर्शनसुद्धा करणार आहेत। भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याची या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी संपूर्ण तयारी जी आहे ती खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जे आहेत ते आकाश पुणकर यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नागरिकांचा सहभाग या ठिकाणी असणार आहे, महिलांचा सुद्धा सहभाग या ठिकाणी असणार आहे। देवेंद्र फडणवीस जे आहेत राज्याचे गृह जे मंत्री आहेत ते सुद्धा या ठिकाणी या उपस्थित नागरिकांना आणि महिलांना या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। एकंदरीत पाहिलं तर गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी हा दौरा आयोजित केला होता, मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या ठिकाणी वेळ मिळत नव्हती। आज अखेर या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याला या ठिकाणी मुहूर्त मिळालेला आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा जो भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा होतोय त्याचा नक्कीच या विधानसभा मतदारसंघाला फायदा कसा होईल अशा पद्धतीने आमदार आकाश पुणकर यांनी या ठिकाणी रणनीती आखलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचा दौरा आज या ठिकाणी आयोजित केला आहे। थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, खामगाव, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।